शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री मैदानात उतरणार आहेत। राज्यातील पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी पूर परिस्थिती पाहणी दौरा करणार आहेत। माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करणार आहे। यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे देखील उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर असून अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती पाहणी करणार आहे। करमाळा तालुक्यातील कोटी येथे अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती पाहणी करणार आहे। त्यानंतर माढा तालुक्यातील मुंगशी आणि मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावातील पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज मराठवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडेंसह इतर नेते नुकसानग्रस्त भागात भेटी देणार आहेत। मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला। 129 मंडलांत अतिवृष्टी झाली आहे। 3600 गावांना पावसानं झोडपलंय। तर 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं मराठवाड्यात 21 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय। पूरस्थितीच्या नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची खासदार ओमराजे निंबाळकरांनी मागणी केली आहे। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीसोबत ओमराजे निंबाळकर यांनी बोलताना आपली भूमिका मांडली आहे। डोंबिवलीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी व्हॉट्सअपवर 2 दिवसापूर्वी आपलं स्टेटस ठेवलं होतं। यामध्ये पंतप्रधान मोदींचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केला होता। आज भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, त्याचप्रमाणे पदाधिकारी, इतर पदाधिकारी आणि मामा पगारेंना एका ठिकाणी बोलवून त्यांना साडी नेसवली आणि माफी मागायला लावली आहे। भंडारा माजी जिल्हा परिषद सदस्य ठोकचंद मुंगुसमारे आणि माजी नगरसेवक नरेंद्र बुर्डे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्षप्रवेश केला। आमदार भोंडेकर यांनी नवागतांचे स्वागत करत त्यांच्या सहभागामुळे पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत निधीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। थेट पोस्टर दाखवत माजी खासदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला। तुमच्या आमदारांना तुम्ही निधी दिला, त्यांनी स्वतःचा विकास केला, त्यांनी आता त्यांना समज द्या असं महेश सावंत यांनी म्हटलंय। भंडाऱ्याच्या लाखनी येथे पंचायत समितीची आमसभा आमदार नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। दरम्यान त्यावेळी शेतकऱ्यांच्या कृषी केंद्रासंदर्भात विविध अडचणी, तक्रारी होत्या। त्या शेतकऱ्यांनी नाना पटोलेंसमोर मांडल्यात। यावेळी पटोलेंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना झापलंय। भाजप मालाड विधानसभा आणि साई प्रबोधन ट्रस्टच्या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावर्षी येथील नवरात्रोत्सवात ऑपरेशन सिंदूरची थीम साकारण्यात आली। अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली। मालाड मालवणी लव जिहाद केंद्र बनला असा आरोप अमित साटम यांनी केलाय। त्यामुळे मंडळाकडून लव जिहाद थांबवण्यासाठी प्रत्येक गरबा रसिकांना टीका लावला जातोय। दिल्लीतील विज्ञान भवन येथे 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला। या सोहळ्यात 5 बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यात मराठी चित्रपटातील काही बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयानं पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवलाय। बीज फेका जंगल वाढवा या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांनी तब्बल 10,000हून अधिक सीड बॉल तयार केले। तर तयार केलेले सीड बॉल विद्यार्थ्यांच्या सहली दरम्यान झिरी या पर्यटन स्थळावर जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला फेकण्यात आले। छत्रपती संभाजीनगर शहरात नशेखोरानं कोयता हातात घेऊन हैदोस घातलाय। परिसरातील काही तरुणांनी तरुणाला अडवत पोलिसांना बोलावलं। पोलीस तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई करतात। मोरा मुंबई जलसेवा 3 दिवस बंद राहणार आहे। मोरा बंदरातील गाळामुळे जलसेवा बंद राहणार असून आज सायंकाळी 5:30 ते 8:45 तर 24 आणि 25 सप्टेंबरला सायंकाळी 6 ते 8:30 ही सेवा बंद राहील। तर शनिवारपासून ही जलसेवा सुरळीत होईल।
राज्यात जाहिरात फलकावर निर्बंध लावण्यात आले तर जाहिरात फलकांवर 40 फुटाची मर्यादा ठेवण्यात आली असून इमारतीची गच्ची, आवाराची भिंत यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई केली आहे. नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन आता 30 ऑक्टोबरला होणार आहे, तर मेट्रो 3 प्रकल्पाचं उद्घाटन 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही प्रकल्प उद्घाटन 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा पुढे ढकलला गेल्याची माहिती आहे.